नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. बदलापूरमधील एका प्रतिष्ठित शाळेत 2 निरपराध मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने मुंबईसह संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. ज्यावेळी कोलकात्याच्या घटनेमुळे देशभरात संताप पसरलेला आहे, त्याच वेळी बदलापूरमधील या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. राज्य सरकारने या प्रकरणाला गांभीर्याने घेत SITची स्थापना केली आहे आणि त्याचबरोबर हेही स्पष्ट केले आहे की आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये खटला चालवला जाईल. दरम्यान, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगरच्या किन्नर समाजाने एकत्र येऊन बदलापूर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला आणि आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. किन्नर समाजाच्या वतीने कोमल आणि सोनाली यांनी सांगितले, ज्यावेळी एखाद्याच्या घरी मुलीचा जन्म होतो तेव्हा आम्ही बधाई देण्यासाठी जातो, परंतु अशा घटनांकडे पाहून आम्हालाही राग येतो. अशा नराधमांना कठोर शिक्षा मिळायला हवी, जेणेकरून समाजात एक कडक संदेश जाईल. किन्नर समाजाने मागणी केली की या नराधमाला फाशी देता जिवंत जमिनीत गाडले पाहिजे. We want justice! We want justice! नमस्कार, मी अंबरनाथवरून सोनाली किन्नर. मी LBGTC शहराध्यक्ष अंबरनाथची. छोट्याशा पोरीवर जो अन्याय झाला या बदलापूर शहरामध्ये, असा गुन्हेगार कुठल्याही देशामध्ये असं घडलं नाही पाहिजे, कुठल्या महाराष्ट्रात असं घडलं नाही पाहिजे. जे चुकीचे जे घडले त्याच्यासाठी माझे अंबरनाथ बदलापूरचे जे किन्नर कल्याणचे किन्नर आहेत, आम्ही सगळेजण मिळून वरिष्ठ पोलिसांना भेटून त्यांच्याबरोबर 2 भाषण करून 2 बात करून त्यांच्याबरोबर जे आम्हाला चांगलं वाईट जे बोलायचं होतं ते बोलून आम्ही आमची 2 मिनिटाची रॅली काढून आम्ही इथं बदलापूरमध्ये उभे आहोत. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.